नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. तर भाच्याचा बड्डे झाल्यानंतर आम्ही सर्वजण घरी आलो होतो. तर थंडी तर भरपूर वाजत होती, पण भरपूर दिवसातून आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. तर छान अशा गप्पा व मजा मस्ती चालू होते. तर आमचा दाजी कसा मोबाईल घेऊन बसला होता, तसं तर त्यांना आम्ही मोबाईल देत नाही, पण तो घेऊन बसला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या जावयासाठी स्पेशल चुलीवरचा बेत केला होता. त्यानंतर सर्वांनी जेवण करून घेतलं. तर आम्ही तर काही खात नाही, त्यामुळे आमच्यासाठी छान असा स्पेशल व्हेज मेनू होता. तर इथे शेवभाजी, चपाती, कुरडई, पापड, भज्जे अशा प्रकारे केला होता. तर साधं सिंपल पण खायला खूप छान असे लागते. तर ही शेवभाजी केली होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी छान असं मस्तपैकी जेवण केलं व पुन्हा रिटर्न पुण्याला जाण्यासाठी निघालेलो होतो. तुम्ही जर भाच्याचा बड्डेचा ब्लॉग पाहिला नसेल तर खाली टॅग करते, नक्की पहा. त्यानंतर जाण्यासाठी निघालो तर यांची राडारड सुरूच. पप्पापाशी बसायचं, तर सर्वांना पुढे बसायचं होतं. भैया तर पहा कशा प्रकारे रडत होता व त्याला अजिबात यायचं नव्हतं गाडीत बसून. तर ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.